राज आणि उद्धव एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय. मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आले तरी जनता महायुतीलाच मतदान करेल. मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केला विश्वास. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकार लाभार्थ्यांची पडताळणी करणार. पडताळणीसाठी सीडीबीटी आयकर रिटर्न डेटाचा वापर करणार. 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी समिती गठीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची पुन्हा एकदा मागणी. बदलापूरमध्ये चहाच्या टपरीवर ड्रग्ज मिळतात. भाजप आमदार किसन कथोरेंचं वक्तव्य. कथोरेंच्या आरोपांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. खासदार उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलचा चिमुकला फॅन. राजेंच्या चिमुकल्या चाहत्यानं देखील उडवली कॉलर. चिमुकल्याची ऍक्टिंग पाहून राजेंनी हात जोडले. विशाळगडावर उरसाला पुरातत्व विभागाची बंदी असतानाही भाविकांची गडावर गर्दी. विशाळगड परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. साताऱ्याजवळ एका ऑइल टँकरला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. तर आगीमध्ये टँकर चालक किरकोळ जखमी. लोणावळ्यामध्ये 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू. भुशी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील घटना. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाल्याचा प्राथमिक अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.